ग्रुप झाले पाहिजे ना सर. अरे यार, दोघं जागरूक कवा होईल. आपण मुलांनी जे देता येईल तर समजून घेईल विषय तेव्हाच ना. पण आपल्याला गावात आपल्या हो, त्याच्यासाठीच आपण नाही का आपल्या गावाचा एक ग्रामसभा ग्रुप बनवलेला आहे घोडपेठचा. हो. व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. बरोबर आहे, तुमचा ग्रुप वाचते ते लोक. हो. त्यानं ते आता सांगायला पाहिजे, सांगायला पाहिजे, त्यानं जे आलं पाहिजे. जागृत करा. हो, नाही, मी तर WhatsApp वर राहील. टाकली या नोटीस. तारखेला आहे. हा. आता त्याचं काम आहे ना ते या देणं. 30 जण असेल ना ते group. नोटीस. देणं त्याचं काम आहे. तिथं तर काय 300 जण करायचं? आहे. मग 300 हा, मग. 300 जणांना मग 300 लोक तेवढं काय लाख 100 आले तरी होते आपल्याला. पण ते लोकांना ग्रामसभाबद्दल थोडीशी माहिती सांगा ना सर. म्हणजे माहिती- ग्रामसभा काय आहे, कोण कोण उपस्थित राहू शकते. कोण म्हणजे मतदार यादीत 18 वर्षाच्या वर सगळे उपस्थित राहू शकते. साधा विषय आहे ना मतदार यादीतले लोक. त्यांचे हक्क अधिकार काय, गावकऱ्याचे ग्रामसभेचे हक्क अधिकार काय आहे. त्याच्यात आपले जे काय प्रश्न आहेत, समस्या आहेत त्या मांडायच्या राहते आपल्या. जसं आता यानं नाली मांडली, अर्धवट झाली, अर्धवट राहिली. मग याच्यावर सरपंच साहेब उत्तर देतील की अशी नाली ठीक आहे बा, त्यावेळी जेवढे पैसे होते तेवढे आपण केली. आता समोरचं प्रयोजन आपण पाठवलेलं आहे. समोर मंजूर पैसे आले तर समोरची नाली होईल. नाही ते आवश्यक आहे, पण सर आमच्या प्रश्नाची उत्तरं होत नाही ना. आता तुम्ही सोलर पॅनलचं किती दिवसापासून मागच्या 1 वर्ष झालं ते त्याच्यावर काहीतरी करणार होते, पण ते सोलर पॅनल चालू झाले का नाही. आपला वापर होत आहे का, काय होईल ना ते आता. कधी होणार सर. ते त्याने पहिलं MSCBची किलोवॅट वाढवायला. ते प्रोसेस आमची चालू आहे. किलोवॅट म्हणजे 10 किलोवॅट वाढवावं लागते त्याच्यावर. त्याची परमिशन झाल्यावर पाणी पुरवठ्याचे बसांजी तुम्ही पण मरण बनणार झाले का? भाऊ मरण पावलं बसायला जवळच बोलले. टाकायची होती ना. त्याची ते लहान फाशी दिली. फाशी दिली. फाशी दिली.